पुण्यात जाऊयात। पुण्यामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तिथे वाहतूक पोलिसावर हल्ला झालेला आहे। पुण्यात वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला झाला आहे। त्याच्या डोक्यामध्ये दगड मारला गेलाय। वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यावर असताना अयोग्य वर्तन करणाऱ्या दुचाकी चालकाला रोखण्याचा प्रयत्न त्याने केला असता दुचाकी चालकाने चिडून जाऊन वाहतूक पोलिसावर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये एका दगडाचाही वापर करण्यात आला आणि दुचाकी स्वारानं संतापाच्या भरात वाहतूक पोलिसाच्या डोक्यात कारवाई केली म्हणून दगड घातला आहे। ही दृश्य आपण आता स्क्रीनवर पाहतो आहोत। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या टीव्ही स्क्रीनवर आपण आता जी दृश्य पाहताय ती पुण्यातली आहेत। पुण्यामध्ये वाहतूक पोलीस कारवाई करायला गेला असता संतापलेल्या वाहन चालकाने त्यावर हल्ला केला। अशा प्रकारचे अनेक प्रसंग यापूर्वीही घडले आहेत। दुचाकी चालक हा वाहन चालवत असताना फोनवर बोलत होता। तो फोनवर बोलत असल्याने त्यावर कारवाई करणं पोलिसाला भाग होतं। पोलिसांनी दुचाकी चालकाला गाडी बाजूला घ्यायला लावली आणि त्याच्या विरोधात कारवाई सुरू केली। मात्र पोलीस आपल्यावर कारवाई का करतो असा संताप वाटून दुचाकी चालकाने त्यावर हल्ला केला। यात वाहतूक पोलीस राजेश नाईक जखमी झाले आहेत। वाहतूक पोलीस राजेश नाईक यांना पुण्यामध्ये मारहाण करण्यात आली आहे। यामुळे पोलीस सुरक्षित आहेत का असा सवालही उपस्थित होतोय। पोलिसांनी या विरोधामध्ये तक्रारीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी यात कारवाई अपेक्षित आहे। आमचे सहकारी रोहन कदम जोडले गेलेत। रोहन, शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखणं, त्याला मारहाण करणं हे गंभीर गुन्हे संबंधित दुचाकी चालकाच्या विरोधात लागतील अशी अपेक्षा आहे। अगदी बरोबर आहे। असे प्रकार सातत्याने घडत आहेत। पुण्यातील गुन्हेगारी पराकोटीला पोहोचले ते बातम्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने दाखवतोय। परंतु पुण्यामध्ये पोलीस तरी सुरक्षित आहेत का हा प्रश्न जो आहे तो सध्याच्या घडीला पडलेला पाहायला मिळतोय। थेट वाहतूक पोलिसावरती अशा प्रकारे आरेरावी करणे किंवा जे सांगितलं जातंय की हल्ला झाला, दगड मारण्यात आला, अशा प्रकारची सांगितली जाते त्याबद्दलची पडताळणी पोलीस करतायत आणि त्या आरोपीला जे आहे ते ताब्यात घेऊन कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी, शासन देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचं सांगितलं जातंय। परंतु अद्याप आरोपी जो आहे तो फरार झालेला समजते। पुण्यातील भेकराई नगरच्या परिसरामध्ये जो आहे तो हा सगळा प्रकार घडलेला आहे। तो आरोपी गाडीवरती बोलत चालला होता, फोन लावून बोलत चालला होता। अशा परिस्थितीमध्ये असताना वाहतूक पोलिसांनी त्याला हटकलं, त्याला थांबवलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आता या सगळ्याबद्दल अधिकचा तपशील घ्या। कारवाई सुरू झाली की त्याबद्दलही माहिती देत राहा। तुर्तास धन्यवाद।